ते म्हणजे अल्टिमेटली म्हणजे माझं हां दुसरे म्हणजे माझं. हां तर आपण इथे ठेवू त्याचं असं तर न्या. हां आपण इथं झालं. राजे कोण होती शिवाजी घोडे कोण म्हणते म्हणे पुढे ऐकलं. पुढे काय हा इथे राजवाडा होता हे जंगल सगळं झालं. हे बघा तुम्ही पाहू शकता आई वडसाई. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी जाणार आहे रायपटण या गावी आई वडसाई देवीचं दर्शनासाठी. तर तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे आई वडसाई देवीचं मंदिर. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता मी तुम्हाला डायरेक्ट जाऊन भेटतो आई वडसाई देवीच्या मंदिराजवळ, म्हणजेच रायपटण या गावी. मित्रांनो, मी रायपटण या गावी पोचलो आहे आताच. तर तुम्ही पाहू शकता हा जो रोड आहे ना, हा ओणीतून रोड येतो. तर या रोडला नाव ओणी विटा राष्ट्रीय महामार्ग. तिथेच बाजूलाच आहे बरोबर वडसाईचं मंदिर. तर तुम्ही ह्या साईडला पाहू शकता, इकडे वडसाईचं मंदिर आहे. कोणालाही विचारलात ना आई वडसाईचं मंदिर कुठे आहे रायपटणमध्ये, पाचलमध्ये जाऊन, तर कोणी पण तुम्हाला सांगेल. आणि खूप जवळ आहे पाचलपासून, 2-3 किलोमीटरच्या अंतरावर असेल. तर आता आपण जाऊया मंदिराकडे. तर हा रस्ता इकडून मंदिराकडे जाण्याचा. चला तर मग आता आपण आलो आहे मंदिराच्या परिसरामध्ये. तर तुम्ही बघू शकता या साईडला समोर. तर तुम्ही पाहू शकता इकडे समोर वडसाई आईचं मंदिर आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. या साईडला हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. इथं बाहेरचा परिसर दाखवून घेऊया थोडा. तर तुम्ही पाहू शकता पावसामुळे इकडे ग्रीन लाईट लावले आहेत. पावसाचं पाणी आज जाऊ नये म्हणून. या साईडला एक तुळस आहे. या साईडला सुद्धा एक मंदिर आहे, मोनेश्वर मंदिर. इकडे शंकरांची पिंड आहे. या साईडला हे बघा, इकडे नंदी आहेत आणि इथं पिंड आहेत. खूप पिंड आहेत इथे, पाहू शकता. या साईडला आपण बाहेर जाऊया. तर मंदिर तुम्ही साईडून बघू शकता, छान वाटतंय. तर आता आपण मंदिराच्या मागच्या साईडला आलो आहोत. बघा इकडे एक विहीर पण आहे. तर इकडे सुद्धा एक पिंड आहे शंकरांची. तर ही मंदिराची मागची बाजू आहे. आणि आता आपण मंदिराच्या दुसऱ्या साईडला आलो आहेत. या साईडला बघा गाईचं मुख पण आहे इथे. तर इथे सुद्धा एक छोटं मंदिर आहे, ते आपण जाऊन बघूया. तर मित्रांनो, चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर या मंदिराचे गुरव काका सुद्धा आले आहेत. ते आता पूजा करत आहेत मंदिराची. तुम्ही आता आपण वरती जाऊया आणि पूर्ण मंदिर फिरून बघूया. हे काय आहे? चौक आहे काय? पहिलं कसं आपण मराठी भाषेमध्ये सत्य सत्य असं तो ठेवला हां, तर ज्याचं असं त्याला उचलून नाही. नाही तर उचलू नये. बरोबर आहे. होय, पहिले न्याय ह्या चौकात व्हायचं लोकांचं मराठी. ह्या चौकात. त्याला तेव्हा पुढे चौक असायला कारण आहे. खरं किंवा खोटं तुमचं आलं तुम्ही उचललं तर काय करणार नाही. अच्छा, असं हे पूर्वीच हा आता पूर्वीच्या टायमिंगला. आता काय आता पण ठेवीचं नाही म्हणा. हो. तर पहिले लोक म्हणायचे सत्य असं खरं असं तू पैसे घे. हां हां हां. खरं बा पाहुणे पैसे तुमचं साहित्य घ्या. हो हो. नाही झालं मग आमच्या सेवा उचलणार नाही करू आधी. नाही तुमच्या टायमिंगला हे शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे चालायचं काय ते? आता पण चालतं. कोणी समजा आधी सामान करत होतं. हां सप्त सामान आणलं आणि ते म्हणजे अल्टिमेटली म्हणजे माझं हां दुसरे म्हणजे माझं. हां तर आपण इथे ठेवू त्याचं असं तर न्या. हां. आपण इथं झालं. तिथं राहिलं. शिवाजी महाराज पण या मंदिरात आलेले आहेत काय? राजे कोण होती शिवाजी घोडे कोण म्हणते म्हणे पुढे ऐकलं. पुढे काय? हा इथे राजवाडा होता हे जंगल सगळं झालं. मित्रांनो, त्या गुरुकाकाने थोडक्यात माहिती दिली आपल्याला. तर ती तुम्हाला मी दाखवली आहे. तर इकडे देवांचे सगळे
मूर्त्या आहेत. तर मला नाव नाही माहिती कोणते देव आहेत काय आहेत ते. तर ह्या साईडला आहेत, ह्या साईडला सुद्धा आहे देवींच्या मूर्त्या तुम्ही पाहू शकता. आणि इकडे पालखीसुद्धा आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता आई वडसाई. आज मंगळवार असल्यामुळे इथले गुरवकासुद्धा आले आहेत सकाळीच. तर ते डेली येतात, पण आज देवीचा वार आहे मंगळवार आणि ते आज देवीची पूजा करणार आहेत. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर आता ते गेले आहेत पाणी भरायला. तर आता पाणी वगैरे भरून आले ना की ते देवीची पूजा करतील, ते सुद्धा आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवू. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मोठा सण इथं आता हा जसं नवरात्र नवरात्र 9 दिवस आणि होळी होळीत ना काय हा, ही दोनच. आणि हा. पुन्हा ते कोरोना आलं ना हां कोरोना तिथपासून जय दिवाळी असं करतात. हां जय दिवाळी कशी आपण आमची पहिली कशी होती देव नेसवायची, हां देवा वाळा झाली सोडून घेऊन जायची. हां ते आम्ही तशीच ठेवतो हां हां एक रात्र हां 12-1 कार्यक्रम होईपर्यंत कार्यक्रम होईपर्यंत आणि मग सोडतो. हां त्याचा करतात ते काही बांधली जायचं पुन्हा तिकडे खायला तिकडे आहे ना. हां मोनेश्वराच्या मंदिरात कधी साप बीप आलाय काय? पहिलं पहिले यायचे काय? पहिला कसा पहिली बोंबाड होती. हां 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 ती मंदिरात त्या हां होती एवढं मोठी. मित्रांनो गुरवकांनी सर्व देवांची आणि आई वडसाईची पूजा करून घेतली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.